चलो लेट स्टार्ट विथ द सेशन. फर्स्ट ऑफ ऑल काय प्रिपरेशनची लेवल कशी वाटते? कॉन्फिडन्स कोणाकोणाचा कमी आहे? राईज युअर हँड्स, बी व्हेरी फ्रँक. नॉर्मल कॉन्फिडन्स कोणाकोणाचा आहे? 1 2 3. बाकीचे ओव्हर कॉन्फिडंट आहेत का? ठीक आहे. सो कट ऑफ कट ऑफ किती टार्गेट असतं तुमचं जनरली कंबाईनचं? किती? 60. ओके. सो लेट स्टार्ट. हाऊ टू क्रॅक दॅट 60 आउट ऑफ 100 मार्क्स. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट चॅलेंज तुमच्या पुढचा आहे टू अटेम्प्ट द 100 क्वेश्चन. फॉरगेट अबाउट करेक्ट येतील रॉंग येतील तो पुढचा प्रश्न आहे. पहिली गोष्ट, प्लीज स्विच ऑन दिस फॅन. फर्स्ट ऑफ ऑल, टू अटेम्प्ट द 100 क्वेश्चन इज इटसेल्फ अ बिग टास्क बिकॉज दोन गोष्टी आहेत, एक तर सायन्स अँड टेक आणि एफटी. खूप जास्त वेळ खाणार आहे तुमचा. ठीक आहे. सो आतापासून तुमच्याकडे प्रिपरेशन पाहिजे. तुम्ही तुमच्या एक्झामचा प्रत्येक सेकंद, फॉरगेट अबाउट मिनिट, यू हॅव टू युटिलाइज ईच अँड एव्हरी सेकंड ऑफ युअर 1 hour व्हेरी काय बोलतात, प्लॅनिंग करून व्यवस्थित त्याचं एक्झिक्युशन करायचं आहे. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ द सेशन. दिस इज गोइंग टू बी युअर ब्रेकअप ऑफ द पेपर. पॉलिटी 10, हिस्ट्री बाकीचे सगळे 15-15. ठीक आहे. आणि याचे जे एफटीचे जे क्वेश्चन असतात ते ऑलमोस्ट सगळेजण एफटी पर्यंत, असं कोणी आहे का एफटी फर्स्ट सॉल्व्ह करतं? सगळेजण एफटी शेवटीच घेतात. ठीक आहे. सो द इश्यू विथ एफटी इज दॅट तुमच्याकडे 15 क्वेश्चन असतात, तुमच्याकडे हार्डली 7-8 मिनिटं, मॅक्सिमम 10 मिनिट्स असतात, आणि एफटीच्या मॅक्सिमम 10 मिनिटात 2 ते 3 क्वेश्चन होऊ शकतात. कितीही तुमची स्पीड चांगली असेल, परफॉर्मन्स प्रेशर मध्ये आपण गंडून जातो. ठीक आहे. सो आपण अज्युमच असं करायचंय की आपल्याकडे 100 क्वेश्चन नाहीत आहेत, आपल्याकडे क्वेश्चन आहेत 90. ठीक आहे. गेटिंग माय पॉइंट. सो तुम्हाला टाइम मॅनेजमेंट त्याच्यानुसार करायचं आहे. अटेम्प्ट कोण कोण 90च्या खाली करतं? 1 2 3 4 सगळे 7. रेज युअर हँड, प्लीज बी व्हेरी फ्रँक. ओके. 80च्या खाली कोण कोण करतं अटेम्प्ट? 1 2 3. 80 to 90 तुमचा ऑप्टिमम अटेम्प्ट आहे. ठीक आहे. निगेटिव्ह मार्किंग किती आपलं? 1/4 आहे. लेट मी टेल यू व्हेरी क्लिअरली, जर तुमची एकदम हाय ॲक्युरेसी असेल देन अँड देन ओनली यू कॅन अटेम्प्ट लेस देन 80. जर तुमची ॲक्युरेसी खूपच भारी आहे, तुम्ही जर 80 अटेम्प्ट करता आणि त्याच्यापैकी तुमचे 60-65 करेक्ट येतात, हे तर ह्युमनली इम्पॉसिबल आहे जनरली, स्पेशली कंबाईनच्या पेपरमध्ये. ठीक आहे. सो दिस इज सुसाइडल टेंडन्सी. इफ यू आर अटेम्प्टिंग लेस देन 80, यू आर रिस्किंग युअर प्रिलिम्स. खूप कमी चान्सेस आहेत की तुम्ही क्लिअर व्हाल. So optimum attempt according to me should be between 90 to 93. At 87 to 93. At least एवढा अटेम्प्ट तुमचा पाहिजे. इट डिपेंड्स ऑन डिफिकल्टी ऑफ पेपर. पेपर जर खूपच जास्त डिफिकल्ट असेल तर ह्याच्यापेक्षा थोडंसं खाली येऊ शकता तुम्ही, बट बिलो 80 इज नॉट ऍडवाइजेबल. का? बिकॉज ऑफ दिस 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. सो जरी तुम्ही जास्त रिस्क घेतली तरी तुमचा लॉस कमी होणार आहे. कसं असतं तुम्हाला सांगतो, 1/4 निगेटिव्ह मार्किंगचा फायदा काय असतो? जर तुम्ही 80 अटेम्प्ट केले, ठीक आहे, बरोबर आहे, आणि तुमचे किती बरोबर येतील किती चुकतील ते सगळं जाऊ द्या, पण जर मी माझ्यासारखे सगळे खूप सारे स्टुडंट असणार आहेत जे 100 पैकी 100 अटेम्प्ट करणार आहेत. ओके. सो आता केअरफुली बघा, तुम्ही 80 पैकी किती बरोबर किती चुकले ते जाऊ द्या. मी 100 अटेम्प्ट केलेत, मी तुमच्यापेक्षा किती जास्त अटेम्प्ट केलेत? 20 अटेम्प्ट एक्स्ट्रा केलेत. ठीक आहे. त्यातले माझे जर फक्त 5 जरी बरोबर आले, ओनली 5 करेक्ट आउट ऑफ 20, स्टील आय एम नॉट इन अ निगेटिव्ह. का? हे 5 जे मार्क आहेत ते उरलेले 15 मार्काला हे करणार आहेत, आणि मग मी पॉझिटिव्ह मध्येच राहणार आहे, तुमच्यापेक्षा जास्त स्कोर राहणार आहे माझा. ठीक आहे. सो ट्राय टू टेक रिस्क ऍज मच ऍज यू कॅन. अटेम्प्ट कमीत कमी एवढा ठेवण्याचा प्रयत्न करा. समजताय? चलो. फर्स्ट पॉलिटी क्वेश्चन कसे असतात? फॅक्च्युअल असतात, ट्रिकी असतात. 2 गोष्टी असतात, बरोबर. एक तर डायरेक्ट आर्टिकल नंबर विचारतात किंवा ट्रिकी क्वेश्चन असतात. पॉलिटीमध्ये तुम्हाला एकच करायचं, पॉलिटी सगळ्यांना येत असतं. असा कोणी आहे का इथं की ज्याचा पॉलिटी वीक आहे? जनरली असं कोणी नसतं, बरोबर आहे. सो पॉलिटीसाठी तुम्हाला एकच टिप आहे, क्वेश्चन केअरफुली वाचा, संपला विषय, बाकी काहीच नाही. तुम्हाला जर त्यातली ट्रिक कळली, पेपर क्वेश्चन मध्ये काय ट्रॅप आहे तेवढा कळला, तर तुमचा पॉलिटीचा क्वेश्चन शक्यतो चुकत नाही. ठीक आहे. सो पॉलिटी रिव्हिजन कधी करायचं सांगतो, सगळं डिटेल मध्ये सांगतो. सो पॉलिटी, ट्राय टू रीड क्वेश्चन व्हेरी केअरफुली.
एकही सिली मिस्टेक नाही झाली पाहिजे. इफ यू अवॉइड द सिली मिस्टेक यू कॅन क्रॅक दिस एक्झाम. ओके, सो दिस इज फर्स्ट थिंग. इथे तुमचं टार्गेट ऍटलीस्ट एवढं पाहिजे, 7 ते 8 तुमचे करेक्ट आले पाहिजेत, बिकॉज पॉलिटीचे क्वेश्चन इझी पण असतात आणि पॉलिटी आपल्याला चांगलं लक्षात पण राहतं. ओके, चलो नेक्स्ट. हिस्ट्री आपण नंतर बघूया. नेक्स्ट हे जे 2 सब्जेक्ट आहेत, इकॉनॉमी अँड जिओग्राफी. जिओग्राफी तुम्हाला माहिती असेल की कंबाईन मध्ये खूप इझी क्वेश्चन असतात. 15 पैकी साधारण 8-9 मार्क तुम्ही इथे आरामात काढू शकता. मोस्ट ऑफ द क्वेश्चन कशावर असतात? महाराष्ट्राच्या जिओग्राफीवर. आणि ऑब्व्हियसली तुम्ही वाचलेलं असणं एक्सपेक्टेड. मी इथे तुम्हाला अभ्यास कसा करायचा ते नाही सांगणार आहे, पुढच्या 7 दिवसात काय करायचं ते सांगतोय. ठीक आहे. सो हे जे 2 सब्जेक्ट आहेत इथे तुम्हाला मॅक्सिमम कॅपिटलाइज करायचं. या 30 पैकी जर तुम्हाला ऍटलीस्ट 19 ते 20 मार्क जर काढता आले तर यू कॅन इझिली क्रॅक दिस एक्झाम. हे बघा, जे सब्जेक्ट अवघड आहेत ते सगळ्यांसाठीच अवघड आहेत. ठीक आहे. सर तुम्हाला त्याचा विचारच नाही करायचा की अरे माझं एफटी नाही झालंय, माझं सायन्स अँड टेक्नॉलॉजी नाही झालं, माझं हिस्ट्री वीक राहिलं, मला हिस्ट्री आठवत नाहीये. या सगळ्या गोष्टींना विचारच नका करू, खड्ड्यात गेलं सगळं. ठीक आहे. ज्या तुमच्या स्ट्रेंथ्स आहेत, जे इझी सब्जेक्ट आहेत तिथे कॅपिटलाइज करायचा प्रयत्न करा. जे लोक एक्झाम क्रॅक करतात त्यांचंही सायन्स अँड टेक एफटी तुमच्याच लेवलचं असतं, पण ते इथे चांगले मार्क काढतात. असं आरबीआयच्या एक्झाम माहिती आहेत ना, त्याच्यामध्ये कसं असतं, प्रत्येक सब्जेक्टचा एक कट ऑफ असतो, तो तुम्हाला क्रॅक करावा लागतं. कंबाईन मध्ये तसं काय आहे का? मग तुम्ही का टेन्शन घेताय? जे सब्जेक्ट तुमचे व्यवस्थित आहेत, जे इझी क्वेश्चन असतात. आता इकॉनॉमी मध्ये कसं असतं, एकदा तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली संपला विषय. आणि आय गेस तुम्हाला आता इकॉनॉमीचे लेक्चर चांगले चालू होते. आय गेस की तुमचा इकॉनॉमीचा अभ्यास व्यवस्थित आहे. ठीक आहे. सो ट्राय टू कॅपिटलाइज ऑन दिस 2 सब्जेक्ट. 1, 2 आणि 3 हे 3 सब्जेक्ट जे आहेत तिथे कमीत कमी तुमचे 26-27 स्कोर गेला पाहिजे. ऍटलीस्ट 50% ऑफ युअर स्कोर शुड कम फ्रॉम दीज 3 सब्जेक्ट ओनली. 15-15, 25, 25-10, 35 पैकी तुम्हाला जर इथे 26-27 ऍटलीस्ट 25 काढता आले तर यू कॅन इझिली विन. ठीक आहे. अदरवाइज मग स्ट्रगल करावं लागेल. ओके, चलो. देन करंट अफेअर. करंट अफेअर कोणी कोणी केलंय व्यवस्थित हातवर करा. 1, 2, 3, 4, 5. बाकी त्यांचं काय नाही झालेलं आहे. कोणी कोणी काहीच नाही केलं, करंट अफेअर सोडूनच दिलाय. एनीवन? काहीच नाही केलं? काय केलंय नाही केलंय? काहीच नाही केलंय. ठीक आहे. सो जे काहीच नाही केलंय आता काय टेन्शन नका घेऊ, निवांत जायचं. ज्यांनी केलंय त्यांच्यामध्ये आणि ज्यांनी नाही केलंय त्यांच्यामध्ये जास्त फरक राहत नाही. कारण करंटचे क्वेश्चन असे असतात, एकदम काहीतरी ट्रिव्हियल विचारतात, एकदम कुठून ना काहीतरी फॅक्ट शोधून काढतात आणि हे काय, यांनी काय केलं, याला कुठला पुरस्कार मिळाला. सो आता जर तुम्हाला करंट करायचं असेल, ज्यांनी केलंय ऑलरेडी, रिवाइज करताना फक्त जे सिलेक्टिव्ह टॉपिक्स आहेत तेवढेच रिवाइज करा. पुरस्कार, चर्चेतील व्यक्ती, मृत व्यक्ती कोण कोण आहेत त्यांचे, स्पेशली आता जे टीएन सेशन वगैरे असे जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर जास्त चान्सेस असतात क्वेश्चन यायचा. ठीक आहे. आणि बरेच मुलं हा प्रश्न विचारतात की करंट कधीपर्यंत करायचं आहे. तर मला माझ्या ओपिनियन नुसार एमपीएससीनी नवीन पेपर नाही काढलेले आहेत. सो जे आधीचं होतं 2020चं तेच काढा. दुसरी गोष्ट एक सांगतो, ज्ञानदीपच्या पीडीएफ आहेत, पीपीटीज आहेत, खूप छोट्या छोट्या आहेत. जर पॉसिबल मी शेअर करतो तुम्हाला हवं असेल तर, पॉसिबल असेल तर जस्ट गो थ्रू इट. जर चुकून एखादा क्वेश्चन आला, खूप कमी वेळात होतं ते, 2-3 तासामध्ये कव्हर होतं. इट इज जस्ट फॉर रिव्हिजन. ज्या लोकांनी आधी नाही वाचलंय त्यांनी नाही वाचलं तरी काही फरक नाही पडत. बिकॉज करंट असा सब्जेक्ट आहे, तुम्ही करा नका करू काही तिथे जास्त फरक नाही पडत. ठीक आहे. आता मग तुम्ही विचार कराल की सर आम्ही करंट केलेलंच नाहीये, एफटी पण आमचं वीक आहे, हिस्ट्री वीक आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी वीक आहे, मग आम्ही इथपर्यंत कसं पोहोचायचं, 87-93 अटेम्प्ट कसा करायचा ते पण सांगतो. ठीक आहे. तो करंट ज्यांनी वाचलेलं आहे ऑलरेडी त्यांनी रिव्हिजन साठी काय करू शकता, एकतर तुम्ही जे ऑलरेडी वाचलंय ते रिवाइज करा. सेकंड थिंग, ते ज्ञानदीपच्या पीडीएफ फार भारी आहेत, त्या एकदा बघून घ्या. जस्ट गो थ्रू देम. ओके, चलो. पाणी द्या ना कोणीतरी. सगळे असे तोंडावर 12 का वाजून बसले? मैताला थोडे आला तुम्ही? हा नाही ना, तुझं तर टेन्शन मास्क करून पण दिसतंय. चलो चलो, लेट्स कम बॅक. सो करंट झालं, त्याच्यानंतर सायन्स अँड टेक. सायन्स अँड टेक कोणाकोणाला प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे? रेज युअर हँड्स. ओके, ऑलमोस्ट सगळे. ठीक आहे. सो सायन्सला कसं डील करायचं,
स्टेट बोर्डचे बुक्स वाचलेत? ट्राय टू सॉल्व एमसीक्यू ऑफ सायन्स. आता नवीन काहीच वाचत बसू नका. जे ऑलरेडी टेस्ट तुम्ही केलेले आहेत किंवा आयोगाचे पेपर जे आहेत त्याच्यावरून गेस करा की ट्रेंड काय आहे. आता आयोग माझ्या माहितीनुसार जास्तीत जास्त क्वेश्चन बायोलॉजीवर असतात. ठीक आहे. सो जस्ट गो थ्रू इट. जेवढे क्वेश्चन मॅक्सिमम वाचून लक्षात ठेवता येतील तेवढे लक्षात ठेवा. ज्या गोष्टी झालेल्या नाहीयेत किंवा ज्या गोष्टी बाकी राहिल्या त्याचा विचार करू नका अजिबात सुद्धा. दिस इज द मोस्ट सुसाइडल टेंडन्सी. एक खूप मोठं सिक्रेट सांगतो. तुमचा अभ्यास 2 महिन्याचा असू द्या, 2 वर्षाचा असू द्या, 12 वर्षाचा असू द्या, फरक पडत नाही. एक्झाम तुमची जी क्रॅक होते, प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कुठलीही क्रॅक होते, त्याच्यामध्ये अभ्यासाचं कॉन्ट्रीब्युशन मॅक्सिमम 30 ते 35% असतं. ठीक आहे. 30 to 35% कॉन्ट्रीब्युशन असतं तुमच्या अभ्यासाचं किंवा नॉलेजचं. अराउंड तेवढंच कॉन्ट्रीब्युशन असतं तुमच्या टेम्परामेंटचं. टेम्परामेंट म्हणजे काय? एनीवन? काय असतं टेम्परामेंट? हा, मनस्थिती. एक्झॅक्टली. की तुम्ही कसं अप्रोच काय आहे तुमचा. आता बऱ्याचशा लोकांचा खूप भारी अभ्यास असतो, म्हणजे लिटरली त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असतं, पण त्यांच्या डोक्यात एक असतं मी एक्झाम क्रॅक करू शकत नाही. एवढं एकच गोष्ट त्यांच्या डोक्यात असते आणि ते खरंच कधीच नाही करू शकत एक्झाम. त्यांना 10 वर्ष ते अभ्यास करत बसतात. तुम्ही जोपर्यंत पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवत नाही की बाई मी करू शकतो, तोपर्यंत तुमच्याकडून एक्झाम क्रॅक होणार नाही. इट इज ऍज सिम्पल एज दॅट. जर तुम्हाला खरंच एक्झाम क्रॅक करायची असेल तर पहिल्या डोक्यातून हे काढा की अरे जर तुला असं डोक्यात वाटतंय की मी करू शकत नाही, मग तू अभ्यास तरी का करतोय? जाऊन टीव्ही बघ, मूवी बघ, चिल मार. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग यू हॅव टू रिमूव्ह. जर तुम्ही प्री क्रॅक नाही करू शकत तर तुम्ही पोस्ट कुठून काढणार आहे? ओके. सो डज नॉट मॅटर. आता बरेचसे मुलं हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. खूप सारे ऍस्पिरंट असे असतात, ऑलमोस्ट 70-80% ऍस्पिरंट असे असतात जे इथे चांगले असतात पण ते इथे हारतात. टेम्परामेंट त्यांचं आजचा 4 सप्टेंबरला नाही डिसाईड होत की कोण इन होणार आहे आणि कोण क्लिअर करणार आहे, कोण नाही करणार आहे. ते या वीक मध्ये, या 10-15 दिवस जे आहेत मागचे, त्याच्यामध्ये ते डिसाईड होत असतं. बऱ्याचशा मुलांनी प्रिपरेशन सोडून दिलेलं आहे. त्यांच्या मनात फिक्स झालेलं आहे की आपण नाही. आता मला सांगा, कंबाईनची एक्झाम ओरिजिनल कधी होती? कितव्यांदा पोस्टपोन झाली? आता ही 4-5 वेळा पोस्टपोन झाले. त्यांना अजून सांगतो, त्यांना आणखी 2 वर्ष दिले तरी त्यांची हीच अवस्था राहणार आहे. कारण प्रॉब्लेम त्यांच्या अभ्यासाचा नाहीच आहे. प्रॉब्लेम कशाचा आहे? ऍटिट्यूडचा आहे. जरी 11 एप्रिलला होती याच्या आधी, बरोबर, तेव्हाही एक्झाम झाली असती तरी त्यांची तीच परिस्थिती असती. आताही त्यांची तीच परिस्थिती आहे की माझा अभ्यास नाही झालेला आहे, माझी एक्झाम क्रॅक नाही होणार. आता तुम्ही विचार करा, 11 एप्रिल आणि आता किती, 4 सप्टेंबर, ऑलमोस्ट 6 महिने एक्स्ट्रा भेटलेत. 6 महिन्यामध्ये माणूस अख्खा इंजिनिअरिंगचा सिलेबस कव्हर करू शकतो ना. सो इट इज नॉट अबाउट स्टडी, इट इज अबाउट ऍटिट्यूड अँड मेंटॅलिटी. सो डोक्यातून पहिल्यांदा ही गोष्ट काढा की माझं होणार नाही, माझा अभ्यास नाही झालेला आहे. अभ्यास कोणाचाच झालेला नसतो. कोणी कितीही वर्ष, 10 वर्ष अभ्यास. आता बऱ्याच वेळा असं होतं की ज्या लोकांनी ऑलरेडी 4-5 वेळा प्रिलिम काढले ते पण नाही काढत, ते पण फेल होतात. सो हे डोक्यातून काढून टाका की माझा अभ्यास नाही झाला, बिंदास जायचं. अभ्यास नाही झाला म्हटलं तर तसंही सिलेक्शन नाही होणार आहे. मग लढायचं ते तर बिंदास लढा ना. तसंही मरणार आहे, असंही मरणार आहे. समजतंय का? सो कीप दॅट ऍटिट्यूड इन युअर माइंड की काही झालं तरी लास्ट सेकंड पर्यंत मी लढत राहणार आहे. जो काही रिझल्ट असेल तो खड्ड्यात. मला रिझल्टची घेणं देणं नाहीये, मला माझे एफर्ट द्यायचे. ओके, चलो. सो करंट झालं. त्याच्यानंतर सायन्स अँड टेक. सायन्स अँड टेकचं काय करायचंय? सो स्टेट बोर्डचे जे चॅप्टर्स आहेत इम्पॉर्टंट तेवढे फक्त एकदा गो थ्रू करा पटापट. जास्त वेळ नका घालू याच्यामध्ये. आणि जेवढे एमसीक्यू करतायत, झोपा आलेत लोकांना, बापरे. सो ट्राय टू सॉल्व ऍज मच एमसीक्यू. म्हणजे सॉल्व म्हणजे फक्त क्वेश्चन आन्सर वाचत जायचं. असं जास्त त्याच्या डिटेल एक्सप्लेनेशन. डोंट बी अ रिसर्चर. रिसर्च करू बसू नका कुठल्याच गोष्टीवर. कितीही महत्वाची गोष्ट तुम्हाला जर मी सांगितलं की हा क्वेश्चन 100% एक्झाम मध्ये येणार आहे, तुम्ही फक्त त्याचा आन्सर बघून घ्या. त्याच्या आजूबाजूचं काहीच बघत बसू नका. जेवढं कमीत कमी वाचाल तेवढं जास्तीत जास्त लक्षात राहतं. जेवढं जास्त वाचाल तेवढा प्रॉब्लेम मध्ये याल. ठीक आहे. सो सायन्स अँड टेकला तसं करा. एमसीक्यू जास्तीत जास्त करा. ऍटलीस्ट गो थ्रू 1000 एमसीक्यू. 1000 एमसीक्यू. 1000 म्हणजे फक्त सायन्सचे नाही, ओव्हरऑल सगळे मिळून. ठीक आहे. त्याच्यानंतर हिस्ट्रीमध्ये काय प्रॉब्लेम असतो? काय मोठे एक आहे, 1 by 1. इयर लक्षात नाही राहत, डेट लक्षात नाही राहत, नावं लक्षात नाही राहत. हा प्रॉब्लेम कशाचा आहे? हा,
ओके, काही काही क्वेश्चन कधी बघितलेलेच नसतात, फर्स्ट टाइम दिसतात. येस. हा हा हा, सिमिलॅरिटीज असतात त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं. ओके, अजून काय प्रॉब्लेम आहे हिस्ट्रीचा? माझ्या सब्जेक्टला एवढे नावं ठेवताय रे तुम्ही. अजून अजून क्रोनॉलॉजी लक्षात नाही राहत, काय पहिलं झालं होतं काय नंतर झालं होतं. सो मला एक गोष्ट सांगा, एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या की हे फक्त तुमच्या बरोबर होत आहे का? हे सगळ्यांबरोबर होत आहे. सो कॉम्पिटिशन इक्वल आहे का अनइक्वल आहे? कॉम्पिटिशन तिथेच राहिली ना. आता हिस्ट्रीचे राज्यसेवेचे पेपर अवघड होते. या वर्षीचे जे मार्च मध्ये पेपर झाला त्याचे हिस्ट्रीचे क्वेश्चन अवघड होते. ठीक आहे, ते तुम्हाला जेवढे अवघड होते तेवढेच ते मलाही अवघड होते. मी 7 वर्ष हिस्ट्रीचा अभ्यास करतोय, मलाही कुठलाच क्वेश्चन येत नव्हता. पण फरक काय होता, तुम्ही त्या गोष्टीचं टेन्शन घेतलं आणि मी काय केलं, तर मला माहिती होतं की हिस्ट्री सगळ्यांसाठीच अवघड आहे, मी पॉलिटीवर फोकस केला. समजतं डिफरन्स काय आहे? सो क्वेश्चन जर इझी आले हिस्ट्रीचे सगळ्यांसाठी इझी असणार आहेत, जर अवघड आले सगळ्यांसाठीच अवघड असणार आहे. अवघड आले तर काय होईल, मॅक्सिमम कट ऑफ खाली येईल. पेपर जर अवघड आला, पोरं पेपर अवघड आलं तर टेन्शन घेतात. मला एक गोष्ट, कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा पेपर जास्त अवघड तेवढा सिन्सिअर स्टुडंटला फायदा होतो. कारण आमच्यासारखे जे बिना अभ्यास करता देणारे असतात ते लोक बाहेर पडतात. समजतंय का? सो जेवढा पेपर अवघड असेल तेवढं लकी समजा स्वतःला, जर सिन्सिअर असेल तर ऑब्विसली. ठीक आहे. सो इथे जे आहे याचा हिस्ट्री आणि ऍप्टी याचं टेन्शन घेऊच नका, कारण ते सगळ्यांसाठी 99% ऍस्पिरंट साठी ते सेमच आहे. इव्हन जे लोक इंजिनिअरिंग करणारे जे पोरं असतात त्यांना राज्यसेवेची ऍप्टिक फार इझी जाते. का? तर त्यांच्याकडे वेळ असतो सॉल्व्ह करायला. इथे ऍप्टिक तुमची कितीही भारी असू द्या, तुमच्याकडे वेळच नसतो. त्याच्यामुळे ऍप्टीच्या क्वेश्चनचं टेन्शनच नाही घ्यायचं. सगळ्यांसाठीच ते अवघड असणार आहेत. ऍप्टी मध्ये काय करायचं सांगतो. 2 प्रकारचे क्वेश्चन असतात. काय काय असतं ऍप्टी मध्ये तुमच्या? अबे यार, तुम्ही परीक्षा 7 दिवसावर आहे, सांगा सांगा पटपट. ऍप्टी मध्ये काय असतं तुमचा? येस, लॉजिकल रिझनिंग आणि मॅथ सायन्स. त्याच्यामधलं मॅथ जे असतं ते सगळ्यांना अवघड जातं. लॉजिकल रिझनिंग बऱ्यापैकी सगळ्यांना येतं. मग ऑब्विसली जर तुमच्याकडे 7 मिनिटं आहेत, मला एक सांगा, मॅथच्या क्वेश्चनला पण तेवढेच मार्क आहेत, रिझनिंगला पण तेवढेच मार्क आहेत, देन गो फॉर रिझनिंग ना. रिझनिंग मध्ये ट्राय टू गेट ऍज मच एज यू कॅन, जेवढे जास्तीत जास्त. इथे आपण इथे टार्गेट किती ठेवलंय? फक्त 7. रिझनिंग मध्ये जर त्यातले तुम्हाला 5 मिळाले, उरलेले सगळे तुक्के टाका, 2 तर करेक्ट येतीलच, एवढं पण नशीब खराब नसतं. ठीक आहे. सो टार्गेट आपलं अचीव्ह झालं. आर यू गेटिंग माय पॉइंट? दॅट्स इट. सो या 2 सब्जेक्टचं टेन्शन घेऊ नका, हे सगळे अख्ख्या महाराष्ट्रासाठी तेवढेच अवघड आहेत. तो माझा सांगण्याचा पॉइंट आहे. ओके, चलो. सो हे सगळ्यांना कळलंय. आता आपण इकडे येऊया. आता पटापट प्रॅक्टिकल टिप्स सांगतो. फर्स्ट थिंग, प्लॅन कसा करायचा. आता आज तारीख किती आहे? 28 आहे. ओके, आणि आपल्याकडे किती दिवस आहेत? हार्डली 6 or 7 डेज. किती, 6 का 7? आजचा धरायचा असतो. हा, 7 आहेत ना. 7 दिवस 7 सब्जेक्ट कव्हर करा. 7 दिवस 6 सब्जेक्ट. ऍक्च्युअली ऍप्टीचा अभ्यास पण नका करू, थोडासा करा. अदरवाइज डोंट गिव्ह टू मच टाइम टू दिस. ठीक आहे. सो फर्स्ट ट्राय टू बिगिन विथ दिस 2 सब्जेक्ट, आयदर इकॉनॉमिक्स और जिओग्राफी. का ते पण सांगतो की याच्यामध्ये तुमचं फटफट कव्हर होतं, पटापट वाचून होतं आणि रिटेन्शन चांगलं राहतं. हे 2 कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहेत. एकदा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली, किंवा महाराष्ट्राचं जिओग्राफी फक्त थोडं फॅक्च्युअल आहे, तेवढा रट्टा नंतर मारू शकतात. ते सोडून बाकीचं जे जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे, ते पटापट कव्हर करून घ्या. त्याच्यानंतर गो फॉर सायन्स अँड टेक. ठीक आहे. म्हणजे एका एका दिवशी एक एक सब्जेक्ट संपवा. आता आज जर इकॉनॉमिक्स संपवलं, उद्या जिओग्राफी, परवा सायन्स अँड टेक, त्याच्यानंतर 31 ऑगस्टला ट्राय टू सॉल्व म्हणजे वाचायचे फक्त एमसीक्यू. ऍटलीस्ट एका दिवसामध्ये ट्राय टू डू 1000 एमसीक्यू. होईल एवढं? एका तासात 100 एमसीक्यू वाचायचेच फक्त. तिथे तर सोडवायचेच तुम्हाला. जर तुम्ही एका तासात वाचू नाही शकला तर मग सोडवणार काय? समजतंय का? सो एका तासात 100 एमसीक्यू. 1000 एमसीक्यू ला किती वेळ लागणार आपल्याला? हा, अरे गणित सोडवा रे पोरांनो. 10 तास, 10 आवर्स. सो 10 आवर्स तुम्ही जर दिवसभर तुम्ही एमसीक्यू केला, संध्याकाळी डोकं पूर्ण हँग होऊन जाईल, पण सॅटिस्फिकेशन एवढं भेटेल. मार्क माय वर्ड्स, I can go up to 1500 MCQ in a day. You can touch at least 1000. खूप भारी सॅटिस्फिकेशन, लाईफ मधली बेस्ट फिलिंग असते. तो काय करायचं, सकाळी 7 वाजता. किती वाजता येता तुम्ही लायब्ररीत? अरे लाजा वाटू द्या, 8 वाजता येता. हा, इट्स टू लेट. ठीक आहे.
चलो सो देखो किधर भी स्टार्ट करो बट 6 o'clock को पढ़ाई चालू करो. फक्त एक आठवडा करायचं आपल्याला, जास्त नाही करायचंय. 4 तारखेनंतर तसंही चिल मारायचं तुम्हाला. ठीक आहे. सो काय करायचंय, सकाळी 6ला आला तर 6 ते 7 एका तासामध्ये 100 MCQ. नंतर 7 ते 7:30 अर्धा तास डायरेक्ट झोपून जायचं. परत 7:30 ते परत ब्रेकफास्ट वगैरे करून जे काय तुमचं असेल 8 ते 9 परत 100 MCQ. परत 9 ते 9:30 ब्रेक. 9:30 ते 10:30 100 MCQ. 10:30 ते 11 ब्रेक. 11 ते 12चा जो MCQ स्लॉट असणार आहे तो एकदम सिरियसली करायचा. का? इट इज युअर एक्झाम टाइम. जो एक्झामचा पिरियड, मी तर असं सजेस्ट करेल की ज्यांना भीती वाटतेय किंवा ज्यांना दुसरा अभ्यास होत नाहीये त्यांनी काय करा, 11 ते 12 फक्त एक पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करा टाइम लावून. इट विल हेल्प यू अ लॉट. ऍटलीस्ट 1 किंवा 2 दिवस असं करा की जसं एक्झाम मध्ये तुम्ही देणार आहात पेपर तेवढ्या सिरियसनेसनी, तेवढ्या सिन्सिअरिटीने गोळे भरणं वगैरे प्रत्येक गोष्ट 11 ते 12 ऍटलीस्ट 1 किंवा 2 पेपर असे करा. ठीक आहे. जास्त नका करू, खूप पण त्याच्या मागे नाही लागायचं, पण 1 किंवा 2 पेपर तुम्ही असे करू शकता. अँड उद्याच करा पॉसिबल असेल तर. उद्या संडे आहे एनिवेज. संडेला तसंही आपण फेस्टिव्ह मूड मध्ये असतो. इंडियन लोकांना काय वाटतं काय की संडे म्हणजे हॉलिडे, असं काही नाहीये. संडे मध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्हली अभ्यास होऊ शकतो. ओके. सो दिस इज अबाउट प्लॅनिंग. आणि जे एक्झामच्या जवळचे दिवस असतील, म्हणजे आता 4 तारखेला तुमची एक्झाम आहे बरोबर. सो 1, 2 आणि 3, 1 तारखेला करंट अफेअर करायचं, 2 तारखेला पॉलिटी करायचं आणि 3 तारखेला हिस्ट्री करायचं. किंवा हिस्ट्री आणि पॉलिटीचा क्रम तुम्ही चेंज करू शकता. इट डिपेंड्स ऑन स्वादानुसार. ठीक आहे. सो हे कशासाठी सांगतोय, हे 3 सब्जेक्ट जे आहेत प्रचंड फॅक्च्युअल आहेत, खूप सारे फॅक्ट्स आहेत. आणि जेवढं तुम्ही ते एक्झामच्या जवळ असताना फॅक्ट्स तुम्ही वाचणार तेवढं ते तुमच्या जास्त फ्रेश लक्षात राहणार. ओके. सो ट्राय टू डू दिस थिंग. आता किती लोक असे आहेत की एक्झामला 2-3 दिवस बाकी असताना अभ्यास सोडून देतात? रेज युअर हँड. अरे नाही शिवाय घालणार का? करा हात वर. सगळेजण लास्ट मोमेंट पर्यंत वाचता. गुड. दॅट इज गुड थिंग. की काय करायचं. आणि आणखी एक गोष्ट करा, महाराष्ट्राचं जॉग्राफी जे आहे ना ते एक्झामच्या दिवशी सकाळी पण एकदा बघून घ्या. ऍटलीस्ट जे मेजर घाट्स खाड्या वगैरे जे जे ज्याच्यावर क्वेश्चन येतात, कारण ते कसं आहे ते खूप फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत. एकदम फास्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि जर तुम्ही एक्झामच्या दिवशीच सकाळी वाचलेलं असेल ते तर एकदम फ्रेश लक्षात पण राहतं. चुकून जर तुम्ही 10 क्वेश्चन्स वाचले किंवा 10 फॅक्ट वाचले, त्यातला एक आला पेपरमध्ये, 1 मार्काचा बेनिफिट झाला, बोनस भेटला. 1 मार्क काउंट होतो, माहित असेलच. ठीक आहे. सो डू दॅट थिंग. जिओग्राफी महाराष्ट्राचं जे असेल किंवा हिस्ट्रीच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या एक्झामच्या दिवशी सकाळी करा. सकाळी 11 वाजता एक्झाम आहे ना, 11 पर्यंत काय करणार, तसंही बोंबलत फिरत असतो मित्राबरोबर, सेंटरवर जाऊन टाइमपास करतो. डोंट डू दॅट थिंग्स. ठीक आहे. चलो, हे समजलं ना प्लॅनिंगचं कसं कसं करायचंय. जेवढं हे शेवटचे 3 सब्जेक्ट आहेत, करंट अफेअर, इकॉनॉमिक्स आणि सॉरी इकॉनॉमिक्स नाही, करंट, पॉलिटी आणि हिस्ट्री, हे शेवटच्या 3 दिवसासाठी ठेवा. 1, 2, 3, 31 पर्यंत तुम्हाला काय काशी करायचे ते करून घ्या. ओके. चलो, उसके बाद डी डे का प्लॅन. डी डे म्हणजे काय, एक्झामच्या वेळेत काय करायचं. तुमचा प्रत्येक मिनिट ऑलरेडी प्लॅन असला पाहिजे. तुमची कंबाईनची जी परीक्षा आहे 11 ते 12चा जो मिनिट तुम्ही पेपर हँडओव्हर करेपर्यंत तुम्ही काय काय करणार आहे तिथपर्यंत एवढ्या लेवलचं तुमचं प्लॅनिंग पाहिजे. समजतंय. न्यूझीलंड का मॅचेस जिंकते सगळ्या, तुम्ही त्यांचं लेवल ऑफ प्लॅनिंग बघितलंय कधी? प्रत्येक प्लेअर त्यांनी एवढा स्टडी केलेला असतो की कोणाला कसं टॅकल करायचं आहे. सो दॅट शुड बी, उसको बोलते हैं क्लिनिकल परफॉर्मन्स. काही म्हणजे गलती की कोई गुंजाईश ही नाही आहे. एवढं परफेक्ट लेवलचं प्लॅनिंग पाहिजे. सो आय विल सजेस्ट की इव्हन तुमचा हे 2 सब्जेक्ट जे आहेत त्यातला तुमचा जो बेस्ट असेल, किंवा हे 2 जाऊ द्या, तुमचा जो बेस्ट सब्जेक्ट असेल, स्टार्ट युअर पेपर विथ दॅट सब्जेक्ट. जनरली बऱ्याच लोकांचा पॉलिटी असतो. सो एक तुमचा बेनिफिट असतो एमपीएससीच्या एक्झाम देणाऱ्यांचा की सगळे पॉलिटीचे क्वेश्चन एकाच जागेवर असतात, बॅक टू बॅक. बरोबर आहे. युपीएससीचं तसं नसतं. पॉलिटी लगेच हिस्ट्री, परत जिओग्राफी, परत करंट, असं असतं. सो तुमचा तो लॉस नाहीये. सो डू वन थिंग, तुमचा ह्यातला जो कुठला बेस्ट सब्जेक्ट असेल त्याच्यापासून तुमचा पेपर चालू करा. आणि कसं लक्षात ठेवायचं, आता जर सपोज पॉलिटी असेल, 10 क्वेश्चन आहेत, पॉलिटी तुमचा बेस्ट सब्जेक्ट आहे असं आपण अज्युम केलंय. सो मग 10 सब्जेक्ट तुमचे 5 मिनिटात कव्हर झाले पाहिजेत. म्हणजे 1 मिनिटामध्ये 2 क्वेश्चन तुमचे झालेच पाहिजेत. दॅट शुड बी युअर स्पीड अँड अॅक्युरसी ऑब्विसली, दोन्ही पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो उसके बाद टू युअर सेकंड बेस्ट सब्जेक्ट, तुमच्या डोक्यात हे आधीच फिट पाहिजे की मी हा पेपर आधी हा सब्जेक्ट आधी करणार, त्याच्यानंतर हा, त्याच्यानंतर हा. बट आय विल सजेस्ट की शेवटचे 3 सब्जेक्ट कुठले ठेवायचे, सायन्स अँड टेक, हिस्ट्री आणि ऍप्टिट्यूड.
कारण तिथे तसंही तुमची बँड वाजणार आहे, तुमचा अभ्यास तिथे तसाही कमी पडतो. दुसरी गोष्ट तिथे तुम्हाला जास्त काय म्हणतात विचार करायला वेळ नाही भेटणार आहे. ओके. सो हे जे 3 सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री, सायन्स अँड टेक आणि ऍप्टिट्यूड, जस्ट त्यांना थोडं खाली ठेवा. आय विल पर्सनली सजेस्ट की सगळ्यात पहिल्यांदा पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी हे 3 तुम्हाला त्यातला कुठला आधी घ्यायचं ते तुम्ही ठरवा. बट हे 3 सब्जेक्ट पहिले कव्हर करा. म्हणजे किती 15-15, 10, 35 क्वेश्चन तुमचे ऍटलीस्ट 20 मिनिटांमध्ये संपले पाहिजेत. समजतंय सगळ्यांना काय सांगतो ते? सो 20 मिनिट्स 35 क्वेश्चन तुम्ही कव्हर करताय, प्लस तुमची अॅक्युरसी पण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पाहिजे, कारण तुम्हाला हे अचीव्ह करायचं आहे. समजतंय का? सो तुमचं प्रेशर खूप कमी होईल. तुम्ही 20 मिनिटात जर 30 मार्क काढलेत किंवा 25 मार्क काढलेत, उरलेलं तुम्हाला 40 मिनिटात फक्त 25 मार्क काढायचे अँड इट इज अ डुएबल टास्क. समजतंय का रे सगळ्यांना? का बोर होतंय? हो नाही काहीतरी सांगा. मग असं सगळ्यांचे चेहरे ब्लँक झालेले आहेत. हा 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 ऐका, पण मला रिस्पॉन्ड पण द्या ना, मला कसं कळेल तुम्हाला समजतंय की नाही. ठीक आहे. सो हे 3 सब्जेक्ट झाले की गो फॉर आयदर करंट और हिस्ट्री. दोघांपैकी तुमचं जे इझी असेल त्याच्यामध्ये जा. करंट साठी जास्त वेळ घालवू नका. बरेचसे मुलं क्वेश्चन कव्हर नाही होत, त्याचं एकमेव कारण म्हणजे करंटच्या 15 क्वेश्चनला जवळपास 20 ते 25 मिनिटं देतात. विचार करत बसतात, अरे हे मी वाचलंय, अरे मला आठवत नाही, खड्ड्यात गेलं, संपला विषय. तुमचं आयुष्य बर्बाद नाही होणार एका क्वेश्चननी, पण तो एक क्वेश्चन तुमचे पुढचे 3-4 क्वेश्चन चुकवू शकतो. आठवतंय ठीक आहे, नाही आठवतंय खड्ड्यात गेलं, नाही विचार करायचा. वाचलं होतं, अरे मग अरे भाई तू वाचत, पुस्तक समोर होतं, लक्ष तुझं दुसरीकडे होतं. ठीक आहे. सो तो विचार नाही करायचा, गेला तो वेळ, आता निघून गेलेली आहे. सो करंटचं सगळ्यात एकमेव सांगतो की मॅक्सिमम 10 to 12 मिनिट्स, त्याच्यापेक्षा जास्त द्यायचे नाही. अदरवाईज तुम्ही गणला म्हणून समजायचं. करंटला तुम्ही खूप वेळ दिला, एक वेळ आणि करंटचं कसं असतं, तुम्ही तिथे मार्क करता आणि बाहेर आल्यावर कळतं की अरे उत्तर चुकलंय, मग वेळ पण गेला, मार्क पण गेला. ठीक आहे. म्हणजे ते पोस्टच्या मागे लागायच्या ऐवजी पोरीच्या मागे लागला, पोरगी गेली, पोस्टही गेली, असं होतं. सो डोंट डू दॅट. पोस्टच्या मागे लागा, पोस्टही भेटते, पोरगी भेटते. समजतंय? सो ट्राय टू फिनिश करंट अफेयर एज फास्ट एज यू कॅन. ओके. उसके बाद हिस्ट्री, जे या दोघातलं जे उरलेलं असेल ते अगेन सेम हे की अरे मला आठवतंय, मी वाचलंय, असं झालं, तसं झालं, या पेजवर होतं, सगळं आठवत असतं. त्याचं रिझन काय बाय द वे, असं का होतं की सगळं आठवतं, मी ह्या वेळेला वाचलं होतं, त्या ह्या पेजवर आहे, या साईडला आहे, मी तिथे ही खून करून ठेवले. आन्सर सोडून दुनियाभरचं सगळं आठवत असतं. त्याचं काय रिझन आहे? एनीवन? एक्झाम प्रेशर एक रिझन आहे त्याचं. अजून नाही, कॉन्सन्ट्रेशनचा एवढा मॅटर नसतो. लॅक ऑफ रिव्हिजन. तुम्ही ती गोष्ट एकदाच वाचलेली असेल किंवा मॅक्सिमम 2 वेळा वाचलेली असेल तर ती नाही लक्षात येत. तीच गोष्ट जर तुम्ही 10 वेळा 15 वेळा वाचली असेल, ऑब्व्हियसली आठवतं. आणि आता त्या गोष्टीचा विचार नका करू. पेपरमध्ये जर तुम्हाला क्वेश्चन बघितल्यावर आला ठीक आहे, नाही आला खड्ड्यात गेला, लगेच पुढचा क्वेश्चन. तुक्का मारायचा तर मारा, लगेच पुढचा. आणि एक गोष्ट लक्षात ते सांगणार आहे तिथे आपण जाऊया. सो समजलं सगळ्यांना हे प्लॅनिंग कसं करायचंय? एक्झिक्युशन, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. बरेच मुलं हे तर परफेक्ट करतात, इथे गणतात, हे त्यांना जमतच नाही. सो एक्झिक्युशन म्हणजे काय? जो प्लॅन केलाय त्याला इम्प्लिमेंट करायचं. सो त्याच्यासाठी काय करायचं? घड्याळ अवेलेबल असतं, ठीक आहे ना? घड्याळ तुम्ही नेऊ शकता ना पेपरमध्ये. सो यू हॅव टू सी, मी जसं माझ्या लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं की एका तासामध्ये पेपर अटेम्प्ट करणं हेच खूप मोठं चॅलेंज आहे. जर तुमचं घड्याळावरचं लक्ष हटलं, नजर हटी, दुर्घटना घटी. लक्षात ठेवा. तो काहीही झालं, कुठल्याच सब्जेक्टला जो टाइम तुम्ही अलोकेट केलाय त्याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही. कुठल्याच सब्जेक्टला, कुठल्याच क्वेश्चनला, प्रत्येक क्वेश्चनला फक्त एकच मार्क आहे. असा कुठला क्वेश्चन आहे का की 10 मार्क आहेत, 15 मार्क आहेत? मग का त्याच्या मागे पडत आहे? हे ऍक्च्युली ही मेंटॅलिटी कुठून येते? ही मेंटॅलिटी इव्हन तुम्ही रिलेशनशिपच्या बाबतीत पण असते. जी पोरगी नाही म्हणते तिच्याच मागे सगळे पळतात. बरोबर आहे ना? सो डोंट डू दिस मिस्टेक. ओके. सो काय करायचंय? येतंय ठीक आहे, नाही येते थोडं ट्राय करा, एलिमिनेशन मेथड वगैरे वापरायचा प्रयत्न करा. जर येत असेल ठीक आहे, नाही येत असेल तुम्हाला जे वाटतंय करेक्ट ते आन्सर मार्क करा, पुढे चला. क्वेश्चनला इगोवर घेऊ नका, अदरवाईज तुम्ही 100% गणणार. कुठल्याच क्वेश्चनला इगोवर घेऊ नका. अरे हा क्वेश्चन मी 1000 वेळा वाचलाय,
मला आता का नाही आठवत आहे. एकदा डोक्यात ते विचार चालू झाले की आन्सर आठवण्याची प्रोसेस बंद पडते. समजतंय का? सो डोंट टेक एनी क्वेश्चन ऑन युअर इगो. येत आहे ठीक आहे, नाही येते खड्ड्यात गेलं, घरी गेलो बघू. समजतंय? सो दिस इज अबाउट एक्झिक्युशन. टाइम मॅनेजमेंट पण बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. टाइम मॅनेजमेंट मध्ये हे सांगा मला, हे दोन्ही आपण एकत्रच कव्हर करूया पॉईंट. OMR शीट कशी कशी भरता, गोळे कसे भरता? एक क्वेश्चन झाला की एक गोळा भरता. ओके, दॅट इज द गुड स्ट्रॅटेजी. काही मुलं काय करतात, एक क्वेश्चन झाला की एक गोळा भरतात, किंवा त्याच्या उलटी स्ट्रॅटेजी वापरतात की 100 क्वेश्चन एकत्र सॉल्व्ह करायचे, 100 गोळे भरायचे. आता ह्या दोन्ही स्ट्रॅटेजी फार रिस्की आहेत. एक गोळा एक क्वेश्चन एक गोळ्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो, खूप जास्त वेळ जातो, अननेसेसरी वेळ जातो. आणि 100 गोळे एकत्र भरण्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो, गोळे भरताना मिस्टेक होणं. सगळ्यात वर्स्ट कंडिशन म्हणजे गोळे भरून कम्प्लीटच न होणं. तुम्ही सॉल्व्ह तर पेपरवर सगळे केलेत, पण तुम्ही OMR वर तुम्ही ते भरू नाही शकत, वेळ नाही पुरत. सो डोंट डू दॅट थिंग्स. तो काय करायचंय, पर्सनली मी सजेस्ट करतो की एक सब्जेक्ट कव्हर झाला कुठलाही तर त्याचे गोळे भरून घ्यायचे जेवढे. आणि शक्यतो इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाच क्वेश्चन तुम्हाला रिव्हिजिट नाही करता येणार आहे. राज्यसेवेमध्ये करता येतो कारण 2 तास असतात, इथे 1च तास आहे. एकदा तुम्हाला येतोय ठीक आहे, नाही येते तुम्हाला जे वाटतंय ते आन्सर मार्क करा. तुम्ही हा विचार डोक्यातून काढून टाका की मी बाकीचा पेपर कव्हर करेल आणि मग परत या क्वेश्चन वर येईल. ते शक्यच नाहीये. इन एनी केस इट इज इम्पॉसिबल टू रिव्हिजिट द क्वेश्चन, की परत मी परत बाकीचे बघून घेतो त्याच्यानंतर याच्याकडे परत येतो, हे होणार नाहीये. सो त्याचं जे काही करायचंय, श्राद्ध घालायचंय ते त्याच वेळेला घाला. समजतंय? सो डोंट ट्राय टू रिव्हिजिट द क्वेश्चन्स. भूक लागली बे बोलून बोलून. चलो नेक्स्ट, डूज अँड डोंट्स. फर्स्ट थिंग, MCQ डूज म्हणजे काय काय करायचं, काय काय नाही करायचं. फर्स्ट थिंग, पुढचे 7-8 दिवस जे आहेत सोशल मीडिया पासून जेवढं होईल तेवढं लांब राहा. कंबाईनचे हॉल तिकीट सगळ्यांनी डाउनलोड केलेत? हा, आता लेट मी गिव्ह यू वन थिंग, की लोकांनी लिटरली अक्षरशः 2 दिवस घालवले ते कंबाईनचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यामध्ये. का? पहिलं हॉल तिकीट डाउनलोड केलं तर 10 मार्क एक्स्ट्रा देणार आहे. सगळ्यांना माहिती होतं की साईटवर लोड येणार, साईट हॅक होणार. ऑलरेडी सगळ्यांना माहिती होतं की साईट हँग होणार आहे. MPSC येते, हँग होणं त्यांचं कर्तव्य आहे. मग का आपल्याला घाई करायची? तुम्ही कोणी कोणी वेळ घालवला हॉल तिकीट डाउनलोड करण्यामध्ये? खरं सांगा, बेल लादू नका. झाला आता, मूर्खपणा व्हायचा तर होऊन गेला. कुठल्याही नॉन प्रोडक्टिव्ह गोष्टीमध्ये वेळ घालवू नका. मित्र तिथेच राहणार आहेत, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड तिथेच राहणार आहेत. 7 दिवसानंतर दुनिया चेंज नाही होणार आहे. 7 दिवस पूर्ण आयसोलेशन मध्ये शांत डोक्याने अभ्यास करा. ठीक आहे? सगळ्यात मेन डोक्यातली भीती घालवा. जी भीती असेल डोक्यात ती काढून टाका. बिंदास जायचंय पेपरला. का होणार आहे, मरू. लढायला जायच्या आधी मरायचा विचार केला तर 100% मरणार आहे. समजतंय का? शेरशाह कोणी कोणी बघितला? गुड गुड. चुकीच्या वेळी बघितला, पेपर झाल्यावर बघायचं असतं. कोई बात नाही, बट ऍटलीस्ट मोटिवेशन तरी भेटलं असेल. सो डू गो विथ एक्झाम इन पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवून जा पेपरला की मला क्रॅक करायचं आहे. तुमच्या डोक्यातच जर तुम्ही आधीच फेल असाल तर तुम्ही कसं एक्सपेक्ट. MPSC कडे कोणी दयावान बसलेलं नाहीये. तुमच्यावर ते काही दया करणार नाहीये. सगळ्यांसाठी ते इक्वल आहेत. ठीक आहे? सो तुम्ही स्वतःची हेल्प करा, त्यांच्या भरोश्यावर बसू नका. सेकंड थिंग, अजून काय करू नका, पॅनिक होऊ नका. कुठल्याही गोष्टीने काहीही झालं तरीही पॅनिक होऊ नका. माझ्या मेन्सच्या UPSC मेन्सच्या पेपरच्या ऐन वेळेला माझं घड्याळ बंद पडलं. सगळे घड्याळ, सकाळी 9चा पेपर होता, सगळे दुकानं बंद होते. मी काय केलं, तिथलं वॉचमॅन पोलीस ऑफिसर होता, त्याला म्हटलं सर माझं घड्याळ बंद पडलंय, तुमचं मला द्या 3 तासासाठी, मी रिटर्न देतो. ठीक आहे? सो सोल्युशन. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम होतो, अरे पेनच नाही चालत ऐन वेळेला, घड्याळ बंद पडलं, हॉल्ट. पहिली गोष्ट, या गोष्टी व्हायलाच नाही पाहिजेत. आधीच त्याची काळजी घ्या. जर झाल्या तरी पॅनिक होऊ नका. बरेचसे मुलं, अरे नंबर चुकीचा टाकला, काही फरक नाही पडत. फक्त गोळे भरताना नीट भरा. ते तुमचे ऍडमिट कार्डवरचे रोल नंबर असतो त्याचे गोळे भरणं, किंवा जो पेपर कोड सेट असतो तुमचा ABCD, ते फक्त व्यवस्थित भरा. नंबर लिहिताना चुकलं तरी चालतं. याचा अर्थ असा नाही की चुकलं तरी चालू शकतं, पण ते गोळे जे भरलेत, कारण तुमची OMR मशीनवर चेक होते, मशीन फक्त ते गोळे रीड करतो, तो नंबर फक्त रेफरन्स साठी लिहायचा असतो. ठीक आहे?
सो या सगळ्या OMR शीट आधीच बघून कोण कोण पहिल्यांदा देतंय कंबाईनची किंवा MPSC ची कुठली एक्झाम, सगळे लोक फर्स्ट टाइम देतात. कुठलीच एक्झाम MPSC ची आधी दिलेली नाहीये. राज्यसेवा दिली आहे ना, मग एक्झाम तो एक्सपिरियन्स असेलच ना. नाही नाही, कुठलीही MPSC ची एक्झाम OMR शीट बघितली सगळ्यांनी कशी असते, एकदा ती बघा. त्याच्यात काय आता तो कुठला क्लब आहे, ऑफिसर्स क्लब म्हणून चॅनल आहे, त्याने आजच टाकली आहे, त्याच्यावर एकदा बघून घ्या की काय काय भरायचं असतं, म्हणजे चुका होणार नाही. तिथे काय होतं की छोटीशी चूक जरी झालं तरी आपलं डोकं त्याच पॅनिक मध्ये जातं आणि मग येत असलेले क्वेश्चन पण चुकतात. ही फालतूगिरी नाही झाली पाहिजे. आधीच बघून जावा की काय काय भरायचं असतं, सब्जेक्ट कोड कुठला असतो, काय असतं. ठीक आहे. सो या सगळ्या चुका करू नका. डूज मध्ये आणखी एक गोष्ट, जर पॉसिबल असेल, ज्यांना पॉसिबल सगळ्यांनाच असतं, ज्यांना आवडतं, सो ट्राय टू कीप युअर ब्रेन हायड्रेटेड. ब्रेनला ग्लुकोजचा सप्लाय देत राहा. त्याच्यासाठी 3-4 गोष्टी करायच्या असतात. स्निकर्स किंवा पर्स घेऊन जा पेपरमध्ये. पेपरच्या आधी खा किंवा गोळे भरताना मध्ये मध्ये जो वेळ मिळतो, उजव्या हाताने गोळे भरतो, डावा हात मोकळा असतो. पेपरचे चॉकलेटचे रॅपर आधीच फाडून ठेवायचे. उचललं चॉकलेट, टाकलं तोंडात, तोंड आपलं काम करत राहतं, हात आपला का. ह्याचा बेनिफिट काय होतो, इट प्रोव्हाइड्स ग्लुकोज टू युअर ब्रेन. तुमचा ब्रेन दमत नाही, कारण तुमच्या ब्रेनला एका तासामध्ये खूप फास्ट आणि खूप एफिशियंटली वर्क करायचंय. ऑब्व्हियसली त्याला सप्लाय भेटणार, इनपुट मिळाल्याशिवाय तो आउटपुट नाही देणार आहे. दुसरी गोष्ट, जर झोप, कोणाकोणाची झोपेचा प्रॉब्लेम असतो आदल्या दिवशी पेपरच्या, ट्राय टू युट्यूबवर योग निद्रा नावाचे सेशन्स असतात, मराठी, हिंदी, इंग्लिश सगळ्या लँग्वेज मध्ये. जस्ट गो थ्रू इट. मी लिंक पाठवतो हवी असेल तर. योग निद्रा करा एक्झामच्या दिवशी किंवा एक्झामच्या आदल्या दिवशी. 15-20 मिनिटाची झोप सफिशियंट होते. 20 मिनिटाची योग निद्रा इज इक्वल टू 2 ते 3 तासाची नॉर्मल झोप. काही नसतं करायचं, फक्त कानात इयरप्लग टाका, जे काही करायचं ते करतात. तुम्हाला काहीच नाही करायचं, जस्ट युट्यूब चालू करा, कानामध्ये हेडफोन टाका आणि ते जे सांगतील तसं करा. ठीक आहे. सो हा याच्यामुळे तुमचा झोपेचा थोडा तरी इश्यू कमी होईल. सेकंड गोष्ट, रेडबुल किंवा कॉफी, तुम्हाला जे तुम्हाला आवडत असेल ते घ्या. पर्सनली मी रेडबुल घेतो. त्याच्यामध्ये येस, त्याच्यामध्ये कॅफिन असतं. कॅफिन तुमच्या ब्रेनला ऍक्टिव्हेट ठेवायला मदत करतं. ठीक आहे. जर तुम्हाला इट इज नॉन अल्कोहोलिक, सो काही प्रॉब्लेम नाहीये. जर तुम्हाला रेडबुल नसेल हवं तर हॅव कॉफी. कॉफीमध्ये पण कॅफिन असतं, बट थोडं कमी प्रमाणात असतं. सो इफ पॉसिबल हॅव रेडबुल, इट विल हेल्प यू अ लॉट. आणि काही त्यांनी नशा विषय येत नाही किंवा काही त्याचा साईड इफेक्ट त्याचा एवढाच आहे की त्या दिवशी रात्री थोडी झोप यायला लेट होईल, कारण ते बराच वेळ त्याचा इम्पॅक्ट राहतो. काय फरक नाही पडत, तसंही एक्झाम नंतर कोणी झोपत नाही. सगळं जे सोशल मीडिया बाकी असेल ते तेव्हा बघून घ्या. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी करा. कॉन्फिडन्स ठेवा. फ्रुट्स, हे सगळ्या, हे आता छोट्या मुलांच्या गोष्टी आहेत, पण त्या करा. ऍपल खा, अँटीऑक्सिडंट भेटतात ब्रेनला. ठीक आहे. ब्रेन चालला पाहिजे ना रे बाळांनो, तरच. गाडीमध्ये जर पेट्रोल नाही टाकलं तर गाडी चालणार कशी आहे तुमची. तो पेट्रोल टाका गाडीमध्ये जेवढं पॉसिबल असेल ते. पोटात, आता बरेचशा मुलं उपाशी पोटी जातात पेपरला, की अरे मी तसंही रोज 12च्या नंतर जेवतो. अरे बाळा, पण तू रोज काही करत नाही, निवांत बसून असतो आयदा सारखा. आता तुला पेपर सॉल्व्ह करायचा आहे, सो हॅव प्रॉपर ब्रेकफास्ट. एवढाही ब्रेकफास्ट करू नका की झोप येईल. ठीक आहे. चलो, उसके बाद एलिमिनेशन मेथड. व्हाट इज एलिमिनेशन मेथड? ऑप्शन ऑलवेज यूज दिस मेथड टू. बरेचसे मुलं काय करतात, खूप सारे, ऑलमोस्ट सगळे स्टुडंट हे करतात की क्वेश्चन वाचला, ऑप्शन 1 वाचला, त्यांना वाटतं अरे ऑप्शन 1 बरोबर आहे, ते मार्क करतात आणि नंतर कळतं की आन्सर काहीतरी वेगळं असतं. हे कशामुळे होतं, बाकीचे ऑप्शन वाचलेच नाहीत. ऑप्शन 1 ट्रॅप होता, फसले त्याच्यामध्ये. या चुका बारके पोरं करतात. सो इफ यू वॉन्ट टू बी एन ऑफिसर, बिहेव लाईक वन. त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत, सो ऍटलिस्ट थोडा तरी इज्जत त्यांना द्या. त्यांनी दिलेले जे ऑप्शन आहेत ते वाचा आणि मग डिसाईड करा की काय आन्सर असू शकतं. सो इथे तुम्हाला आन्सर काय बरोबर आहे हे माहित नसलं तरी चालतं, तरी एक्झाम क्रॅक होते. काय माहित पाहिजे, विच इज नॉट द आन्सर. करेक्ट इनकरेक्ट आन्सर तुम्हाला ओळखणं जास्त इम्पॉर्टंट आहे, की दिलेले 4 पर्याय जे आहेत त्यातला 100% कुठला चुकीचा आहे हे तुम्ही ओळखलं तर तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकता. आणि एक जरी ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकत असाल तर तो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. उरलेल्या 3 पैकी तुम्हाला जे करेक्ट वाटतंय ते मार्क करा. देर इज व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की तुमचा आन्सर करेक्ट येणार. ठीक आहे. सो ऑलवेज यूज इलिमिनेशन मेथड, स्पेशली या सब्जेक्ट मध्ये, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी आणि हिस्ट्री. आता हिस्ट्रीमध्ये एलिमिनेशन मेथड कशी वापरायची, तुम्ही जर क्वेश्चन प्रिव्हियस इयर व्यवस्थित केलेत का, हातवर करा कोणी कोणी केलेत प्रिव्हियस इयर.
ते 21,000, 35,000, 45,000 तेवढे क्वेश्चन्स. हा नाही ते तेवढे कोणी करत नाही, ते फक्त नाव असतात पुस्तकात, कोणी करत नसतं तेवढं. ठीक आहे. सो जर तुम्ही ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन केले असतील तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, स्पेशली हिस्ट्रीमध्ये, पॉलिटीमध्ये, की ठरलेल्याच एरियाजवर परत 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 क्वेश्चन विचारले जातात. किंवा हिस्ट्रीमध्ये तर बऱ्याच वेळा असं असतं की समाज सुधारक त्यांचे फिक्स आहेत की त्यांना याच समाज सुधारकावर प्रश्न विचारायचा आहे, पण उरलेले ते 3 ऑप्शन, आता असं तर नाही ना की एकच ऑप्शन देणार, ते उरलेले जे 3 असतात ऑप्शन, ते फक्त फिल द म्हणजे मोकळ्या जागा राहू नयेत म्हणून त्यांनी दिलेले असतात ऑप्शन. आन्सर त्यांचं ते फिक्स असतं. त्यांनी क्वेश्चनच त्याच्यासाठी काढलेला असतो की भाई आता मला ज्योतिबा फुलेंवर क्वेश्चन काढायचा आहे किंवा आंबेडकरांवर क्वेश्चन काढायचा आहे. ठीक आहे. मग आता उरलेले 3 ऑप्शन काहीतरी तरी द्यावे लागतील ना, आणि पोरं त्याच्यात पण कन्फ्युज होतात. हे करू नका. तुम्हाला माहिती असेल ना की जनरली युपीएससी एमपीएससी कोणावर क्वेश्चन विचारते. आता युपीएससी तर मी सांगू शकतो की तुमच्या ऑप्शन मध्ये जर अंदमान निकोबार असेल, युरोपियन युनियन असेल, कृष्णदेवराय असेल, तर तेच आन्सर आहे. क्वेश्चन काही असू द्या, बाकीचे ऑप्शन काही असू द्या, डज नॉट मॅटर. सेम एमपीएससी साठी जर तुमच्या याच्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, आंबेडकर आहेत, महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत, विठ्ठल रामजी शिंदे आहेत, किंवा ते आपले हे कोण शाहू महाराज आहेत, जगन्नाथ शंकर शेठ आहेत, आन्सर तेच असणार आहे. एखादा क्वेश्चन असा ट्रॅप असू शकतो की बाबा दुसरा कोणीतरी आहे, असं नका बोलू की सरांनी एवढीच नावं घेतली होती मग क्वेश्चन दुसऱ्यावर आला. बट जनरल ट्रेंड सांगतोय मी त्यांचा की त्यांना क्वेश्चन ज्योतिबा फुलेंवरच काढायचा होता, बट त्यांनी दुसरं काहीतरी ऑप्शन दिलंय. ठीक आहे. सो आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग वापरा. रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर आता आपण वाचलं असतं की आंबेडकरांनी मूकनायक जनता प्रबुद्ध भारत याची स्थापना केली, असं आपण पुस्तकात वाचलेलं असतं. एमपीएससी काय करते, क्वेश्चन फिरवून विचारते की मूकनायक जनता प्रबुद्ध भारत याची स्थापना कोणी केली आहे, आणि लोक तिथेही हँग होतात की अरे अरे मी कधी वाचलेलंच नाहीये. तुम्ही वाचलेलं असतं, फक्त तुम्ही क्वेश्चन उलटा त्यांनी फिरवून विचारलाय. समजते का? सो या मिस्टेक्स करू नका. ओके. चलो, उसके बाद एलिमिनेशन झालं. त्याच्यानंतर रिस्क टेकिंग. रिस्क टेकिंग बद्दल ऑलरेडी बोललोय, परत एकदा 2 मिनिटं बोलतो. रिस्क टेकिंग म्हणजे काय, तर 70 पर्यंत येत आहेत, 60-70. हे बघा, कितीही अभ्यास करून गेला तरी पेपरमध्ये मॅक्सिमम 50 ते 60 क्वेश्चन माहित असणार आहेत. उरलेले 30 ते 40 क्वेश्चन प्रत्येकासाठी नवीन असणार आहेत. एमपीएससी आहे ती. एमपीएससीने एकदा विचारलं होतं की कोण कोण लेफ्ट हँडेड आहेत पुढील पैकी. ठीक आहे, असले क्वेश्चन विचारतात. सो सगळ्यांसाठी कमीत कमी 40 ते 50 क्वेश्चन जे असणार आहेत ते तुम्ही आयुष्यात तिथे पहिल्यांदा बघणार आहात पेपरमध्ये. ओके. सो बी लाईक ऑफिसर, घाबरून जाऊ नका. ऑफिसर पीएसआय झाला तुम्ही आणि समोर एखादा मर्डर झाला, घाबरून पळून जाणार आहे का? तुम्हाला टॅकल करायची आहे सिच्युएशन. सो इथे ती ट्रेनिंग इथेच घ्या ना. ठीक आहे. सो रिस्क घ्यायला शिका. जर तुमचा अटेम्प्ट 60-70 पर्यंत होतोय, काहीही करून त्याला 85 ते 90 पर्यंत घेऊन जावा. तुक्के मारा. लॉजिकल गेसिंग. लॉजिकल गेसिंग इज ऑलवेज बेटर दॅन तुक्का. लॉजिकल गेसिंग मध्ये काय असतं की ऑप्शन काय नाहीये त्याच्याकडे लक्ष द्यायचं, म्हणजे एलिमिनेशन मेथड यूज करायची, मग आपोआप गेस तुमचा करेक्ट लागतो. बरेचसे मुलं काय करतात की आन्सर काय असू शकतं ह्याच्या मागे पडतात. असं करू नका, ते उलट जास्त म्हणजे म्हणजे ते होत नाही. ऑप्शन काय नाहीये, डेफिनेटली व्हॉट इज इनकरेक्ट ते पहिलं शोधा आणि त्याला पहिलं एलिमिनेट करा. ओके. केबीसी बघितलं असेल ना, सो त्याच्यामध्ये ती 50-50 वाली लाईफलाईन असते. 2 जे डेफिनेटली नाहीयेत त्यांना पहिलं बाहेर काढा, उरलेल्या 2 मधून तुमचं आन्सर शोधणं इझी पडतं तुम्हाला. ओके. सो यूज दिस रिस्क टेकिंग एबिलिटी. थर्ड थिंग, हे 3 सब्जेक्ट जे आहेत, सायन्स अँड टेक, एफटी, हिस्ट्री, ऑलरेडी सांगितलंय की त्यांचा टेन्शन घेऊ नका. तिथे सगळेजण सारखेच आहेत. जे लोक क्लिअर करणार आणि जे लोक नाही क्लिअर करणार त्यांचा फरक कुठे पडतो, 1, 2, 3 आणि चौथा कुठे गेला, करंट. या 4 गोष्टींमध्ये फरक पडतो. सो हे 3 सब्जेक्ट जे आहेत, सायन्स अँड टेक, एफटी आणि हिस्ट्री, इथे टोटल तुम्ही जनरली ह्या 45 पैकी मॅक्सिमम 15-20 तरी काढा. 15 ते 20 करेक्ट आले पाहिजेत 45 पैकी. आणि म्हणजे तुम्हाला इथे मी खूप जास्त लेवरेज देतो की बरेचसे चुकले तरी चालतील, पण अटेम्प्ट करा. अटेम्प्ट म्हणजे असेच क्वेश्चन सोडा जे काहीच नाही माहिती, म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच तो क्वेश्चन काहीच आयडियाच नाहीये, फक्त तसे क्वेश्चन सोडा. आणि तसे लई क्वेश्चन असेल तर मग ते पण नका सोडू. ठीक आहे. सो ट्राय टू अटेम्प्ट. मी परत परत सांगतो की अटेम्प्ट एवढा ठेवण्याचा प्रयत्न करा, अदरवाईज तुम्ही तसंही हारणारच आहे. मग हारणारच आहात तर लढून हारा ना, अटेम्प्ट करा बिंदास्त. जर ज्याला हे बघा कसं असतं, पहिल्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला अंदाज येतो की आपण जिंकतोय की म्हणजे मेन्स लिहितोय का बाहेर पडतोय.
जर तुम्हाला ह्याची गॅरंटी वाटलेली आहे की मी बाहेर पडतोय, मी तसंही हारणार आहे, माझं तर सांगणं आहे की 100च्या 100 अटेम्प्ट करा. जर चुकून नशीब लईच जोरावर असेल, सगळे तुक्के करेक्ट, चान्सेस कमी असतात, म्हणजे प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. सगळे म्हणण्यापेक्षा जरी तुम्ही 30 तुक्के मारले त्यातले 20 जरी करेक्ट आले, तुम्ही विचार करा 20 मार्क तुमचे बोनस आहेत. काहीच त्याच्यामध्ये तुमची मेहनत नाहीये, फक्त तुमच्या हाताने गोळे भरले सोडून, बाकी काहीच नाही तुम्ही केलेलं त्या गोष्टीसाठी. ठीक आहे. सो हे कधी करायचं, दिस इज लास्ट रेसॉर्ट, म्हणजे जेव्हा तुम्हाला माहितीच आहे की आपण असंही हारतोय तसंही हारतोय, तेव्हा ही टेक्निक वापरा की जाऊ दे, जे होईल ते होईल, सगळेच मारायचे. ओके. म्हणजे कधी कधी असं होतं, आता माझा एक फ्रेंड होता, त्यांनी सायन्सचे 20 क्वेश्चन असतात राज्यसेवेला, बरोबर, त्याला सायन्स अजिबात येत नाही, त्यांनी 20 तुक्के मारले, त्यातले 12 करेक्ट आले, 12 दुने 24 मार्क. ठीक आहे, 8च्या निगेटिव्ह मध्ये गेले, 8च्या निगेटिव्ह मध्ये जाऊन जाऊन किती जाणार आहेत? हा, 2 गेले, 10 मार्काचा बेनिफिट झाला ना. बरं, 10 मार्क म्हणजे किती मोठा बेनिफिट येतो. ठीक आहे, त्यांनी तसंही तो म्हटलं मला असंही मी आउट होणार आहे, तसंही आउट होणार आहे, आणि आता त्याचा 210 स्कोर आहे. आता जर त्याचे सायन्सचे मार्क ते 10 नसते वरचे, तर त्याचा स्कोर 200 असता, तो डेफिनेटली आउट झाला असता. समजतंय का? सो डोंट डू दॅट थिंग, रिस्क घ्यायला शिका. नेक्स्ट, ओएमआर फिलिंग बद्दल सांगितलं. ओके, सिली मिस्टेक करू नका, हे सगळ्यात वाईट असतं. गोळा म्हणजे आन्सर बरे करेक्ट पेपरवर केला, पण गोळा भरताना चुकवला. ह्याला मी म्हणजे आता हे रेकॉर्डेड सेशन आहे, अदरवाईज त्याला मी शिव्या घालतो या गोष्टीला. कुठल्या घालतो ते बाहेर भेटा, सांगतो नंतर. ठीक आहे. सो डोंट डू दिस थिंग्स, हे खूप वाईट असतं, हे आयुष्यभर रिग्रेट करतं. माझ्या 15चा अटेम्प्ट युपीएससीचा एक्झाम्पल सांगतो. एक फंडामेंटल ड्युटी विचारली होती, मेंटेनिंग युनिटी अँड इंटिग्रिटी, हे पुढील पैकी काय आहे, आणि मला माहिती होतं की आन्सर फंडामेंटल ड्युटी आहे. मी घाईघाईमध्ये प्रिएम्बल मार्क करून दिलं, माझी प्रिलिम 0.25 मार्क्सनी उडली. 0.25 मार्क्स. जर तो क्वेश्चन बरोबर झाला असता तर मी आज इथे नसतो, कारण 15ची माझी प्रिलिम निघली असती, मला मेन्सचा एक्सपिरियन्स भेटला असता, आयदर 15 मध्ये किंवा 16 मध्ये माझी पोस्ट निघाली होती. ठीक आहे. सो दॅट वन मिस्टेक इन 2015 कॉस्ट मी 6 years ऑफ माय लाईफ. सो डोंट डू दिस थिंग्स. लेट मी टेल यू, अवॉइड सिली मिस्टेक. तुम्हाला जे येत नाहीये ते तुमचे सगळे क्वेश्चन चुकले तरी चालेल, पण असा एकही क्वेश्चन नाही चुकला पाहिजे जो तुम्हाला येत होता आणि जो तुम्ही फालतूगिरीने घालवला. देर इज नो, म्हणजे काय म्हणतात, एकदा ही अपॉर्च्युनिटी गेली की गेली. एकतर एमपीएससी 2-2.5 वर्षानंतर मला वाटतं एक्झाम घेतीये, सो तिथे असं करू नका, लय माती खाल्ल्यासारखं होईल ते. ठीक आहे. उसके बाद ट्रस्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कुठलंही रिलेशन असेल, ट्रस्ट शिवाय टिकू शकत नाही. आणि तुमचा पेपर आणि तुम्ही यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. तुमचा स्टडी, तुमचा ब्रेन, तुमच्या ब्रेनवर विश्वास ठेवा, तो तुम्हाला शक्यतो, जर तुम्ही त्याला व्यवस्थित खुराक दिला तर तो तुम्हाला गंडवणार नाही. सो ट्रस्ट युअर ब्रेन. बऱ्याच वेळा काय असतं सांगतो की क्वेश्चन वाचतो आपण, ऑप्शन वाचतो, आणि पहिल्यांदा आपल्या मनात एक विचार आलेला असतो की हे आन्सर असेल, पण नंतर जेव्हा आपण सेकंड ऑप्शन वाचतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे नाही, हे पण असू शकतं. होतं असं? सगळ्यात बरोबरच होत असेल. सो हे कशामुळे होतो, आपण ओव्हरथिंक करतो, किंवा सेकंड थॉट ज्याला आपण म्हणतो, की आपण त्या क्वेश्चनला किंवा त्या ऑप्शनला सेकंड थॉट देतो. ऍक्च्युली आपल्या ब्रेननी पहिल्यांदा आपल्याला बऱ्याच वेळा असं असतं की अरे यार हे असेल असं वाटतं पहिल्यांदा, नंतर नाही 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 हे असेल, आणि मग तुम्ही सेकंड वाला मार्क करता, पहिलं वाला करेक्ट असतं, किंवा कधी कधी उलट होतं, पहिलं वाला मार्क करता, सेकंड बरोबर येतं. सो असं करू नका. तुमचा ब्रेनवर तुम्ही भरोसा ठेवा. जर तुमचा ब्रेन तुम्हाला सांगतोय की ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर, गो विथ इट. मनाचं ऐकू नका. पेपरमध्ये मन मदत नाही करत, ब्रेन मदत करतो. मनाचं कधी ऐकायचं, जेव्हा तुम्हाला येतच नाहीये क्वेश्चन, जो क्वेश्चन तुम्ही वाचलेला नाहीये, त्या बाबतीत आप दिल की सुन सकते हो, बट जो आपने पढ़ा है, जो आपका ब्रेन आपको बोल रहा है कि भाई ये आंसर है, तो ब्रेन की सुनो. ठीक आहे. सो हॅव ट्रस्ट इन युअर सेल्फ, युअर ॲबिलिटीज. फक्त ब्रेनवर नाही, तुमच्या ज्या कॅपॅसिटीज आहेत त्याच्यावर भरोसा ठेवा. पेन कुठला वापरता? काळाच वापरणार नाही. ओएमआर ला कोण हिरवा पेन नाही वापरत. हा, येस, रेरिटोचा पेन वापरा, किंवा जो पण 0.7 थिकनेसचा पेन असेल तो वापरा. खूप जास्त वेळ वाचवतो तो पेन तुमचा. कमीत कमी तुमचा 5 मिनिटं वाचवतो. त्या 5 मिनिटांमध्ये कमीत कमी तुम्ही 8 ते 10 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ते कमीत कमी तुमचे 3 ते 4 मार्क वाढवू शकतात आणि तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. तो या छोट्या काय
ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप मोठा मॅटर करतात. ठीक आहे. सो यूज युअर पेन वाईजली. 2-3 घेऊन जावा. भिकाऱ्यासारखं करू नका की एकच पेन नेला, अरे तो चाललाच नाही ऐन वेळेला. आयुष्यभर एवढा पैसा उडवता पेपरवर जेवढा जाय. माझ्या पेपरचं बजेट, प्रिलिमचं बजेट मी मिनिमम 1000 रुपीज ठेवतो मिनिमम. कारण जेव्हा तुम्ही सिलेक्ट होणार आहे तेव्हा तुम्ही ते एका दिवसात तेवढे कमवणार आहे. असं बजेट ठरवतो म्हणजे काय उडवून नाही टाकत. आता बऱ्याचशा मुलांना मी बघितलं की नॉर्मली ट्रिपला जाताना तर मस्त कॅब बिब करून जातील, पेपरला जाताना बुक्कड सारखे ते बस स्टॉपवर उभे असतात. डोंट डू दिस थिंग. रीच युअर एक्झाम सेंटर वेल बिफोर टाइम. नाहीतर खूप ते मॅटर हा नसतो की तुम्हाला ते पेपर द्यायला देणार आहे, त्यांचा काय फरक नाही पडत त्यांना, ते पेपर द्यायला देतील तुम्हाला, पण त्याचा तुमच्या इमोशनवर किंवा तुमच्या सायकोलॉजीवर एवढा घाण इम्पॅक्ट होतो की तुम्ही पेपर देऊन पण काय फायदा नसतो. तुम्हालाही पेपरला, आता मी मागे एमपीएससी प्रीला गेलो होतो, एक मुलगा 5 मिनिटं लेट आला आणि रिक्वेस्ट करत होता की सर मला बसू द्या बसू द्या. त्याला दिलं बसू. अरे पण बसून फायदाच नाहीये ना तुझा, तुझी मेंटॅलिटीच राहिली नाहीये पेपर द्यायची. ठीक आहे. सो असल्या फालतूगिरी करू नका. पेपरला जायच्या आधी सगळं चेक करा, चेकलिस्ट ठेवा स्वतःकडे, काय काय घेऊन जायचंय. कोविडचा आता मास्क, सॅनिटायझर, एका लिटरली एवढ्या फालतू मिस्टेक करतात पोरं की त्यांना वाटतं की याला 10वी कशी झाली, फॉरगेट अबाउट ऑफिसर, की 10वी कशी पास झाली याची, असा प्रश्न पडवा. असं आता एक मुलगा होता, त्याने काय केलं, जिथे क्वेश्चन पेपरचा सेट लिहायचा होता तिथे सब्जेक्ट कोड लिहिला. अरे तिथे मराठीत लिहिलंय त्यांनी विषयाचा क्रमांक, तू सब पेपरचा सेट लिहून टाकला. आणि मग पॅनिक होतात, अरे आता काय करू. सो डोंट डू दिस मिस्टेक. तुम्हाला शेवटी मार्क मोजायचे, क्वेश्चन किती अटेम्प्ट केले ते मोजायचे असतात ना, हे तुमच्या डोक्यात आधीच ठेवा की मी एवढे क्वेश्चन अटेम्प्ट करणार आहे. तो आकडा डायरेक्ट तिथे आधीच भरून ठेवला तरी चालेल. हे जनरली असं नका करू. पण ते 2 मिनिटं कशासाठी वापरायचे. दिस इज ऑफ द रेकॉर्ड. लेट मी स्विच ऑफ द माइक just for a minute. So do all these things. Okay. अरे झोपू नका रे बाळा, तुमच्या करिअरचा मलाच टेन्शन असल्यासारखं मी करतोय. सो आय विश यू ऑल द बेस्ट. सगळ्यांनी जमके लढो. पुढचे 7 दिवस एवढा अभ्यास करा. ते चक दे इंडिया कोणी कोणी बघितलंय, आता सगळ्यांनीच बघितलं असेल. अरे चक दे इंडिया, शाहरुख खान. हाँ, त्याच्यामध्ये तो एक सांगतो की ये जो 90 मिनिट है वो आपके जिंदगी में कभी रिटर्न नहीं आने वाले. तो पुढचे 7 दिवस जे काही उरलेत, 7 दिवस 8 दिवस एवढा अभ्यास करा की रिझल्ट काहीही लागो, तुम्हाला स्वतःवर प्राऊड असला पाहिजे की मी माझ्या लाईफ मध्ये एवढा पण अभ्यास असा कधीतरी केला होता. आतापर्यंत मी काय केलं काय नाही केलं डज नॉट मॅटर. अँड इट इज व्हेरी मच ह्युमनली पॉसिबल. मला वाटत होतं की मी कधी 6ला उठू शकणार नाही, असं नाही तसं नाही. जेव्हा मला खरंच गरज होती, जेव्हा माझी फुल बँड वाजवली होती लाईफनी, मी सकाळी 5 वाजता माझ्या लायब्ररीमध्ये जाऊन बसायचो. इट इज व्हेरी मच पॉसिबल. ठरवा आहे की तुम्हाला काढायचीच आहे काही करून. 7 दिवसामध्ये आरामात कुठलीही एक्झाम निघते. लोक नासाच्या एक्झाम क्रॅक करतात 7-8 दिवसाच्या अभ्यासात, इतर कंबाईन आहे. ठीक आहे. सो सकाळी 6 वाजता येऊन, आता उद्यापासून मी पण 7 वाजता येणार आहे, सकाळी 7-7:30च्या आसपास. मला सगळे दिसले पाहिजेत तिथे. जर तुम्हाला काढायचे, ऑब्व्हियसली इट इज नॉट फोर्स टू एनीवन. इफ यू वॉन्ट, किंवा असं नाही म्हणत आहे की 7 वाजता लायब्ररीतच पोहोचा. यू कॅन डू वन थिंग. 6 वाजता उठा, तुम्ही जिथे राहता तिथे तुम्ही अभ्यास करा. 1-2 सेशन, एखादा पेपर घरी करा, त्याच्यानंतर लायब्ररीत या तुमच्या वेळेनुसार. माझं सांगण्याचं. आणि 15 मिनिटचा रूल माहिती आहे का, 15-20 मिनिट रूल. एनीवन. तुम्ही उठता जेव्हा
विदिन 20 मिनिट्स युअर स्टडी शुड बी स्टार्टेड. 20 मिनिटाच्या आत तुमचा अभ्यास चालू झाला पाहिजे, कारण तेव्हा ब्रेन मध्ये तुमचा एवढा फ्रेश असतो, एवढी एनर्जी असते की तुम्ही त्या वेळात जो नंतर आंघोळ बिंघोळ सगळं नंतर करायचं, ब्रश करायचा, तोंड धुवायचा, चहा घ्यायचा, अभ्यासाला बसायचं. विदिन 20 मिनिट्स, कितीही वाजता उठला, 9 वाजता उठू नका, विदिन 20 मिनिट्स यू शुड स्टार्ट युअर स्टडी. त्याच्यानंतर उरलेला फर्स्ट एक तास अभ्यास करून झाला, त्याच्यानंतर आंघोळ करा, काही फरक नाही पडत. अभ्यास पुस्तक विचारत नाही की अरे तू आंघोळ नाही केली, मला हात नको लावू. ठीक आहे. सो डू ऑल दिस थिंग्स. ओके, चलो, आय विश यू ऑल द बेस्ट. जम के लढो आणि सिलेक्ट व्हा. बाय. एकटाच पोरग म्हणलं रे थँक्यू.